म्हणजे डोळ्यातून पाणी येतंय आणि ते त्या अशा मला वहिनी म्हणून हाक मारायचे. अगदी ते म्हशी घेऊन जाण्याचं पण तेवढा काम केलेलं आहे. असंच त्यांनी ते लाईफ जगलेलं आहे. आशाताई ह्या फार मोठ्या सुगरण होत्या. गायिका तरी फार मोठ्या होत्याच, पण सुगरण म्हणून फार मोठ्या होत्या. म्हणजे गप्पा वगैरे झाल्या नंतर त्या आतमध्ये त्यांना फिरायची सवय सवय आहे झाली. घरात. मग त्या आतमध्ये फिरत फिरत आल्यानंतर त्यांनी बघितलं सगळं विभक्त असं झालेलं होतं ते. मग म्हटल्या हे काय बरोबर दिसत नाही, म्हटल्या मी पांडवांशी बोलतो असं म्हणायला लागले त्या. आशाताईंचं जर सांगायचं झालं तर नुसत्याच गायिका नव्हत्या, हरहुन्नरी कलाकार होत्या. त्या जवळ पाठ टाकलेला त्या पाटावर बसायच्या आणि बायकांच्या बरोबर सगळा संवाद साधायच्या. अशा घरचा मेंबर म्हणून ते हट्ट केल्यासारखं करायची, मला बैलगाडीची सोय करा, मला ती सफर करायची आहे, माझ्या मुलांना पण आम्हाला ते दाखवायचं आहे सगळं. ताईंचा वर्षातून एकदा आमच्याकडे येण्याचा कार्यक्रम हा ठरलेला असायचा. त्या हाय हॅलो नमस्कार, मी गौतमी शिकलगार आणि तुमचं सर्वांचं तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. आशाताई भोसलेंचं निधन झालं. आपल्या भारतीय संगीत गायनाचा जो एक सुवर्ण काळ होता तो हरपला आणि यानंतर कालपासून नाना विविध प्रकारे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. मी सुद्धा एक छोटे छोटे प्रयत्न करते आणि त्यातलाच एक भाग म्हणून आजचा हा एक छोटासा प्रयत्न त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा. तर मंडळी, आज मी तुम्हाला त्यांची एक अशी आठवण तुमच्यासमोर मांडणार आहे, तुम्हाला मला अनुभवायला मिळणार आहे, जी कदाचित कोणालाच माहिती नसेल. एक अतिशय जवळचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपलं कुटुंब असतो आणि अशाच कोल्हापुरातलं एक गाव आहे आणि त्या गावातलं एक कुटुंब आहे ज्यांचा जिव्हाळ्याचा कुटुंबाचे सदस्य म्हणून त्या राहिला. तर कोल्हापुरातलं प्रयाग चिखली म्हणून एक गाव आहे आणि त्या गावात यादव कुटुंब आहे. तर यादव कुटुंबात आशाताई दरवर्षी म्हणजे 20-22 वर्षांचा जो काळ होता त्या दरवर्षी यायच्या, त्यांच्या घरात राहिल्या, कुटुंबाच्या सदस्य म्हणून राहिल्या, त्यांच्यासोबत फिरल्या. बैलगाडीचा फेरफटका असू दे, गुऱ्हाळ घरातला गूळ चाखायचा असू दे, चुलीवरचं जेवण असू दे, मांडीवर अगदी फरशीवर मांडी घालून जे त्यांच्यासोबत जेवायला बसायच्या, खूप अशा गप्पा त्यांच्या रंगायच्या, मजा मस्ती करायच्या. अशा खूप आठवणी आहेत त्या कुटुंबासोबत आणि त्याच कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. तर आपण निघालोय, आत्ता आहोत आपण पंचगंगा नदीवर. तर आपण निघालोय यादव कुटुंबाला भेटायला प्रयाग चिखलीत. तर हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आशाताईंच्या खूप छान छान अशा आठवणी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि एक वेगळा त्यांचा अनुभव, त्यांचं एक वेगळी व्यक्तिरेखा आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पंचगंगेचा हा संत प्रवाह आणि काठावरची ही शांतता मनात साठवून आता आम्ही निघालो एका अशा प्रवासाला जिथं मातीचा सुगंध आणि नात्यांचा गोडवा एकत्र मिळतो. काशीद सर तर आमच्यासोबत आहेतच. आता वळूयात त्या रस्त्याकडे जो आपल्याला घेऊन जातोय थेट इतिहासाच्या आणि आठवणींच्या पानांमध्ये. आम्ही निघालोय प्रयाग चिखलीला आणि आमच्यासोबत आमचे सरस समाजचे निवासी संपादक आहेत, ते पुढे आहेत, आम्हाला रस्ता दाखवतायत. आम्ही प्रयाग चिखलीला निघालोय आमच्या संपादकांच्या मागं. तर आंबेवाडीत पोहोचलोय आम्ही. आता बघू पुढे निघालोय. असं ऐकलंय की नैसर्गिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या हे गाव खूप सुंदर आहे आणि त्याचं वैशिष्ट्य सुद्धा आहे, कारण का इथं पंचगंगा नदीच्या 5 नद्यांचा संगम होतो. तर बघूया, त्यामुळेच कदाचित आशाताईंना हे भावलं असेल, नैसर्गिक सौंदर्य आणि अध्यात्माचं महत्व या दोन्हींचा मेळ साधत त्यांनी ह्या सौंदर्याचा सुद्धा लाभ घेतला असावा. खूप सुंदर व्ह्यू आहे हा. तुम्ही बघू शकताय किती सुंदर हिरवागार निसर्ग आहे गावाला लाभलाय. अवतीभोवती नुसते हिरवीगार शेती आहे. त्या नद्यांच्या अवतीभोवती उसाचं अथांग शेत आहे आणि नदीकाठची सुपीक जमीन असल्यामुळं इथला निसर्ग 12ही महिने हिरवागार असतो. तर हे आहे प्रयाग चिखली गाव. वाऱ्याच्या झुळकी संग गाडीवरनं दिसणारं हे निसर्गरम्य प्रयाग चिखली. इथली जुनी घरं, ते भव्य वाडे पाहून असं वाटतंय की हे गाव अजूनसुद्धा आपला वारसा जपून आहे. अशा प्रकारची घरं आजकाल खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात, म्हणजे कोल्हापुरात बघायला मिळतात बऱ्यापैकी. त्यातलंच हे एक प्रयाग चिखली गाव आहे. इतकं सुंदर वाड्यासारखं घर आहे
जुन्या भिंतींना दिलेला हा आधुनिक स्पर्श खरोखरच कौतुकास्पद आहे. चला तर मग आता थेट पोहोचूया त्या यादव परिवाराच्या गुऱ्हाळावर. आम्ही पोचलोय शेतात त्यांच्या, म्हणजे त्या यादव कुटुंबाचं शेत आहे आणि तिथं आशाताई वावरायच्या. तर इथून पुढं सुधाकर काशीद सर तुम्हाला सगळी माहिती देतील. त्या कशा इथं वावरायच्या, कशा मजा करायच्या हे तेच सांगतील. आपल्या या खास व्हिडिओमध्ये या आठवणीचा जो उजाळा देण्याचा आपण प्रयत्न करतोय, आठवणी ताज्या करायचा प्रयत्न करतोय, तर या खास व्हिडिओमध्ये आपल्यासोबत तरुण भारतचे निवासी संपादक काशीद सर सुद्धा आहेत. तर या सगळ्या बद्दल काशीद सर सुद्धा बोलणार आहेत. तर सर माहिती द्या की. आता आपण जिथे आहोत ते करवीर तालुक्यातलं चिखली हे गाव. करवीर तालुक्यात 100 गावं असतील. प्रत्येक गावाचा वेगवेगळा एक मुखवटा आहे, त्याचा एक वेगवेगळा चेहरा आहे, वेगवेगळी परंपरा आहे. पण आता आपण ज्या चिखली गावात उभारलेलो आहे ते चिखली गाव म्हणजे ऊसाच्या दृष्टीनं किंवा शेतीच्या दृष्टीनं अतिशय सधन. कोल्हापूरच्या राजकारणातही या चिखलीचा तसा दबदबा, सामाजिक कार्यातही म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासामुळे, राजाराम महाराजांच्या सहवासामुळे सामाजिक राजकीय क्षेत्रातही या चिखली गावचा तसा मोठा दबदबा. आणखी एक या चिखलीचं वैशिष्ट्य असं की पटणार नाही अनेकांना, तर गेली जवळजवळ 25 वर्ष दरवर्षी मंगेशकर कुटुंबीय आणि त्यातही आशा भोसलेजी या चिखली गावाला त्यांची दरवर्षी भेट ठरलेली. इथल्या गुऱ्हाळावरचा गोडवा त्यांनी चाखलेला आणि गुळ खाल्ल्यानंतर रात्री इथल्या पांढऱ्या तांबड्या रश्श्याचा चांगला खमंग अनुभवही घेतलेला. हे सांगायचं कारण हे की आता माझ्यासोबत आहेत जनार्दन यादव. चिखलीतील हे एक मोठं कुटुंब, म्हणजे 7 जण भाऊ. हे म्हणजे आत्ताचा हा इतिहास. 7 जण भाऊ, त्यांचे सारे कुटुंबीय, एक मोठा हा परिवार. या परिवाराचं आणि आशा भोसलेजींचं आणि किंवा त्याहीपेक्षा मंगेशकर कुटुंबाचं खूप जवळचं असं नातं की मंगेशकर त्यांचं आडनाव वेगळं असलं, यांचं यादव असलं तरी ते सारे एका परिवाराचा घटक अशा ह्याच्यात कायम राहिले. दरवर्षी आता आपण बघतोय त्या शेताचं गुऱ्हाळ याच ठिकाणी होतं आणि त्या गुऱ्हाळाचा गोडवा चाखण्यासाठी इथं आशा भोसले दरवर्षी न चुकता येत होत्या. तर त्या सगळ्या क्षणाचे साक्षीदार असलेले यादव कुटुंबातील जनार्दन यादव माझ्यासोबत आहेत. त्यांच्याच शब्दातून या जर तो त्यावेळीचे क्षण काही तुमच्या समोर आले तर ते अधिक प्रभावी ठरतील. नमस्कार, मी जनार्दन यादव. आशाताईंच्या बद्दल बोलणं फार म्हणजे किती बोलायचं, फार कमी शब्द पडतात कारण एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व. पण काल दुर्दैवी घटना घडली. आशाताई आपल्या सगळ्यांच्यातून निघून गेलेले आहेत आणि आम्हाला आमच्या कुटुंबातील एक सदस्य निघून गेला, एवढं असं दुःख आम्हाला ते झालेलं आहे. कारण ताईंचे आणि आमच्या कुटुंबाचे जे काय ऋणानुबंध होते ते वेगळ्या पद्धतीचे होते. ताईंचा वर्षातून एकदा आमच्याकडे येण्याचा कार्यक्रम हा ठरलेला असायचा. त्या अगदी मनापासून यायच्या, म्हणजे ओढ काय असती ही त्याच्यातून दिसायची. त्या ओढीने त्या यायच्या इथं ताई. आणि प्रेम असतं किंवा आस असती ही गोष्ट वेगळी आहे, पण त्यांना एक ओढ होती. माझ्या कुटुंबात जातोय असं ते त्यांना वाटायचं आणि त्याप्रमाणे त्या यायच्या. त्यांचा एक फोन असायचा, मी या लागलो ह्या दिवशी. त्या यायच्या, अशाच टाईमला यायच्या, 3, 3:30, 4च्या दरम्यान घरी येणे आणि त्याच्यानंतर या गुऱ्हाळच्या साईडवरती आमच्या ह्या परिसरामध्ये यायचं. आता आपण ज्या परिसरात उभं आहोत इथं यायचं. ह्या शेतात फेरफटका असेल किंवा आमच्या इथं मागं जो काही गुऱ्हाळाचा गुऱ्हाळाचा जो काय आमचा परिसर आहे ज्याला चिपाडाचा तळ म्हणतात, त्या चिपाडाच्या तळामध्ये बसून घोंगडं, जे आपलं ग्रामीण भागातलं एक फेमस आहे, ते घोंगडं टाकून त्याच्यावर बसायचं आणि गप्पा गोष्टी करायच्या. आपल्या ह्या परिसराची माहिती घ्यायची, गुऱ्हाळाबद्दलची माहिती घ्यायची आणि मग इथला रस, गूळ ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊन आपला हा रोड जो इथून मागून जर तुम्ही बघितलं तर तो जातो प्रयागला, जिथं
तीर्थक्षेत्र आहे आपलं. किंवा पंचगंगेचा उगम तिथं होतो. असे ते क्षेत्र प्रयाग म्हणून आहे, तिथं दत्ताचं देवस्थान आहे. त्या देवदर्शन वगैरे घ्यायच्या. पण त्याच्याही पेक्षा हे सांगू शकतील की त्या बैलगाडीतून कशा जायचं. हा, बैलवाडीतनं फेरफटका मारायचा असं आम्ही ऐकले. तर ते हो. तिथं त्या प्रवासात कशा प्रकारच्या गप्पा असायच्या, गाणी गुणगुणायच्या का? नाही तर त्यांची एक खास मागणी असायची, म्हणजे एक तो घरचा मेंबर म्हणून त्याने हट्ट केल्यासारखं करायची, मला बैलगाडीची सोय करा, मला ती सफर करायची आहे, माझ्या मुलांना पण आम्हाला ते दाखवायचं आहे सगळं, आणि त्यांना घेऊन आम्हाला तो फेरफटका मारायचा आहे. त्यात बसून जे गाडीवान आहेत त्यांनी ती गाडी चालवायची, बैलगाडी, त्यांच्याबरोबर तिकडे प्रयागला जायचं, तिथलं देवदर्शन करायचं आणि मग इथे यायचं. असा सगळा तो त्यांचा कार्यक्रम असायचा. त्याच्यामध्ये फिल्मी लाईफस्टाईल कोणतीही नसायची, अगदी साध्या पद्धतीने राहायच्या. आमच्याबरोबर त्या लेवलला येऊन गप्पा मारायच्या आणि आपल्या जे लोकांना आहेत, म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना, आपल्या लोकांना त्या एकदम मोकळ्या करायच्या, त्या लेवलला आणायच्या. कुठेही तो आवरा नसायचा. अशा शांतपणे येऊन त्याने ते एन्जॉय करायच्या लाईफ. प्रत्येक वर्षाचा हा कार्यक्रम असायचा. त्याच्यात काय काय नवीन गोष्टी असायच्या, म्हणजे इथून आल्यानंतर तुमचं जेवण एवढं गोडच का होतं, तुमच्या जेवणाला एवढी चवच का. तर मग आम्ही त्यांना सांगायचं, तर इकडचा पाण्याचाही त्यातला विषय असेल, किंवा आपल्याकडे बनवली जाणारी कोल्हापूरची जी चटणी आहे, आपण जे म्हणतो लाल तिखट, त्याचाही फरक असतो. त्या घेऊन जायच्या. एकदा त्यांनी सर इथून घेऊन जाऊन त्यांचे जे काय आउट ऑफ इंडिया रेस्टॉरंट्स आहेत तिथं त्यांनी तो प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला असं त्यांनी आवर्जून तिथून लंडनमधनं फोन करून सांगितलं होतं. कोल्हापूर चटणीचं छाप कशी पडली लोकांच्यावर, अशा या ताई होत्या. म्हणजे इथं आल्यानंतर आम्हाला त्या कधी फिल्म पर्सनॅलिटी वाटलीच नाही, म्हणजे एवढ्या मोठ्या आहेत असं कधी त्यांनी दाखवलं नाही, इतक्या डाऊन टू अर्थ असायच्या अशा या ताई आमच्या. हा, इतक्या सगळ्या आठवणी आता तुम्ही सांगितलं, तर मग मला हे ऐकायची म्हणजे कुतूहल आहे की ताई इथं आल्या कशा, म्हणजे तुमचं आणि तुमचं नातं जुळलं कसं? आमच्या कुटुंबाचे म्हणजे यादव कुटुंबाचे आमचे प्रमुख पानबा यादव, त्यांचं थोडंसं जिल्ह्यामध्ये प्रस्थ आहे, आणि आमच्या कुटुंबाचं आणि सिने पार्श्वगायक आदरणीय सुरेश वाडकर या कुटुंबाचे ऋणानुबंध फार वेगळे. आणि भिंतीला भिंत लागून जे शब्द आहे, आपण किती जवळ आहे की एकमेकाच्या हे सांगण्यासाठी कोल्हापुरात एक परवलीचा शब्द आहे, आम्ही भिंतीला भिंत लागून. आणि वास्तवात आता चिखलीत आपण ज्यावेळी यांच्या घरी जाऊ त्यावेळेला यांच्या घराला लागून असलेली भिंत सुरेश वाडकरांची, आणि जे घर दिसतं ते सुरेश वाडकरांचं. हो, म्हणजे आपल्याला घरात गेल्यानंतर ना सुरेश वाडकरांच्या घराचं सुद्धा दर्शन मिळणार आहे. नक्की नक्की म्हणजे तर कसा होता हा प्रवास त्यांच्या नात्या जुळण्याचा? सुरेश वाडकरांचं बरंचसंच म्हणजे बालपण ते आपल्या चिखलीमध्ये गेलं, आणि खास करून आमच्या घरामध्ये गेलं. म्हणजे त्यांनी अगदी ते म्हशी घेऊन जाण्याचं पण तेव्हा काम केलेलं आहे. असं त्यांनी ते लाईफ जगलेलं आहे. आणि ज्यावेळेस सुरेश वाडकर हे सुरेश वाडकर झाले त्यावेळेस वाडकरांच्या माध्यमाने मंगेशकर कुटुंबाचं इकडे येणं चालू झालं. दादांची आणि मंगेशकर कुटुंबाची ओळख झाली. पानबा यादव आमचे, आणि त्यांचं मंगेशकर कुटुंबाकडे जाणं चालू झालं. प्रत्येक गणपतीला आपल्या कोल्हापूरचे पेढे आणि आमचा गुळ हा मंगेशकर कुटुंबांच्या गणपतीला तिथं हजर असायचा. त्या नैवेद्याच्या ठिकाणी तो ठेवला गेलेला जायचा. दादा घेऊन जायचे मंगेशकर कुटुंबाकडे, तो द्यायचा, ते दर्शन घ्यायचं आणि ते येणं, असा हा कार्यक्रम होता. त्यातून ते ऋणानुबंध वाढत गेले, आणि मग त्यांचं रेग्युलर येणं म्हणजे अगदी दिदी असतील, आशाताई असतील, उषाताई असतील, मीनाताई असतील, रघुनाथ मंगेशकर असतील, आणि त्यांची मुलं सुद्धा असतील, म्हणजे आदिनाथ असेल, ते आतापर्यंत अगदी जनाई ज्या जनी आता नाथ त्यांनी त्या लोकही इथपर्यंत सगळी लोक येऊन गेले, सगळ्यांचे पाय लागलेले आहेत तिथं. फक्त एक झालेलं आहे, ज्या गुऱ्हाळाचं आपण इथं वर्णन करतोय की कोल्हापुरातल्या गुळाची एक वेगळी, म्हणजे गोड गुळाची एक कडू कहाणी गेल्या काही वर्षापासून सुरू झालेली आहे. आणि त्याचा फटका म्हणा किंवा त्याचे परिणाम गुळाच्या उत्पादनावर, गुऱ्हाळावर झालेले आहेत. तर यादव कुटुंबानीही त्या जी गोड गुळ करायची जी काही एक विचित्र स्पर्धा लागलेली आहे, त्या स्पर्धेत यादव कुटुंब कधी उतरलं नाही, कारण नैसर्गिक चव अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळं एक 2-3 वर्ष झाले त्यांनी गुऱ्हाळ बंद केलेला आहे, आणि आता ही जी साईट आहे ती गुऱ्हाळाची. इथं जर तुम्ही बघितलं मागं या 2 घराच्या मध्ये, तर तिथं गुऱ्हाळाची साईड आमची सगळी होती, आणि तो जो बंगलो झालेला आहे ते धरून ह्या घरापर्यंत हे सगळं गुऱ्हाळाची साईड इथं होती. आणि हा जो मागचा परिसर आहे सगळा इकडे दिसतो, इथं जो गुऱ्हाळाला चिपाडाचा तळ म्हणतात, तो चिपाडाचा तळ इथं होता. आणि ह्या चिपाडाच्या तळामध्ये ताई एक घोंगडं टाकून बसणे आणि गप्पा गोष्टी करणे
आणि सगळ्या या परिसराची ग्रामीण लाईफस्टाईलची माहिती घेण्याचं काम करत होत्या ताई. आशा भोसले साऱ्या जगाला एक सुंदर गायिका म्हणून माहिती आहे, त्यांची तीच ओळख आहे. पण इथं गायिका आशा भोसले कधी येत नव्हत्या, तर भोसल्यांच्या आशाताई आणि यांच्या यादव परिवाराच्या नात्यातून त्या आपलं सगळं जे त्यांच्या भोवती जे एक मोठं वलय निर्माण झालं होतं, ते वलय बाजूला ठेवून त्या या परिसरात येत होत्या. आता जनार्दन यादवांनी सांगितल्याप्रमाणे त्या इथं म्हणजे हा जो परिसर म्हणजे जिथं आपण उभारलोय, ही आंब्याची झाडं, हे सगळं वातावरण जे आहे, इथं घोंगडी टाकून बसून गप्पा चालायच्या. आणि एक त्यांनी आग्रहानं सांगितलं की बैलगाडीत बसून त्या इथून काही अंतरावर अवघ्या एक 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या प्रयाग म्हणजे पंचगंगेच्या तिथून पंचगंगा म्हणून वाहू लागते आणि मार्गात तिला अन्य ठिकाणी 4 नद्या येऊन मिसळल्या आणि इथून पंचगंगा या नावानं ती वाहू लागते. अशा प्रयागाच्या संगमावर आपण आता जाऊ. तिथं आशा भोसले अगदी हट्टानं बैलगाडीतनं तिथं जायच्या, दत्ताचं दर्शन घेऊन पुन्हा यादव यांच्या घरात यायचा, असा हा परिसर आहे. चला तर पुढचा व्हिडिओ आपण बैलगाडीचा प्रवासांचा कसा होता हे पाहूया. तर असा नदीचा परिसर आम्हाला बघायला मिळतोय. जिथे पंचगंगा या नावानं पंचगंगा नदी वाहू लागते, ते प्रयाग तालुका करवीर हे चिखली गावाजवळचं हे अतिशय पवित्र तीर्थस्थळ असं मानलं जातं. इथं एक महिनाभर प्रयाग स्नान असतं. याहीपेक्षा कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि भोगावतीला मध्ये धामणी नदी आणि एक गुप्त सरस्वती नदी असं इथं एक जी पारंपरिक सांगितलं जातंय. अशा 5 नद्याचा संगम होतो आणि पंचगंगा म्हणून ती वाहू लागते. आणि मी आता जिकडे दाखवतोय तुम्हाला म्हणजे दिशादर्शक हात दाखवतोय, तिथून पंचगंगा म्हणून ती स्वतंत्रपणे वाहू लागते आणि जाऊन ती कृष्णेला नरसिंहवाडी जवळ जाऊन मिळते. तर हे दाखवायचं कारण हेच की आशाताई भोसले ज्या वेळा चिखलीला यादव कुटुंबियांच्या दरवर्षी येत होत्या, त्यावेळी त्यांचा बैलगाडीतून त्यांच्या यादवांच्या शेतातून या प्रयागपर्यंत म्हणजे या स्थानापर्यंत बैलगाड्यातून यायच्या. त्या इथं थोडा वेळ थांबून दत्ताचं दर्शन घेऊन त्या पुन्हा परत यादव यांच्या घरी किंवा त्यांच्या शेतावर जायच्या. तर असं हे एक स्थळ आहे की मोठमोठ्या या गायकांना देखील त्यांनी आपला या परिसराची इतकी ओढ होती की त्यातलं इथला निसर्गच आणि इथलं वातावरणच त्यांना इकडं ओढून आणत होतं. ताईंच्या निधनानंतर त्यांचं वेगवेगळ्या अँगलनं त्यांचा आपण सगळा इतिहास सांगत आहोत. त्यातलाच एक इतिहास सांगण्याचा आम्ही या तरुण भारतनं हा एक प्रयत्न केलेला आहे. आता आपण इथून पुढं या 5 नद्याच्या संगमाच्या ठिकाणी म्हणजे या प्रयागाच्या संगमाच्या ठिकाणी काठावर दत्त देवस्थान आहे. तर त्या दत्त देवस्थानाचं या निमित्ताने ही सगळं दर्शन होऊ शकेल. दत्त मंदिराच्या पायऱ्या उतरून समोर पाहिलं की दिसतो तो नद्यांचा हा अथांग आणि पवित्र संगम. इथलं पाणी इतकं शांत आहे की जणू ते स्वतःमध्ये अनेक पिढ्यांच्या आठवणी साठवून उभा आहे. पाण्याच्या प्रत्येक लहरीवर सूर्याचं प्रतिबिंब पडतं आणि असं वाटतं की ही नदी आपल्याला काहीतरी सांगू पाहते. या शांत डोहात पाहताना मनावरचा सगळा ताण हलका होतो. आशाताई सुद्धा जेव्हा इथे यायच्या तेव्हा याच संत प्रवाहाकडे तासनतास पाहत बसत असतील याची प्रचिती इथल्या शांततेतून येते. आशा भोसले चिखलीतील यादव परिवारात दरवर्षी येणार ते जणू ठरलेलंच असतं. तर त्या प्रत्येक ज्यावेळी येतील त्यावेळी घरातला पाहुणचार तर घ्यायच्याच, पण त्यांचं या प्रयागच्या काठावर असलेल्या दत्ताच्या दर्शनाला त्या जायच्या कसे तर बैलगाडीनं जायचे. शेतात यादवांच्या शेतात बैलगाडी जुंपायची. त्या बैलगाडीत मागे बसून त्यांच्यासोबत जे कोण असेल त्यांच्या सगळ्यांच्या सोबत या मंदिरात यायच्या, दर्शन घ्यायच्या. आत्ता जिथं बसलोय आम्ही ज्या पारावर, त्या पारावर काही वेळ बसायच्या आणि पुन्हा यादवांच्या घरात जाऊन रमायच्या. असे त्याच ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. आणि आशाताई आणि कोल्हापूरचं नातं किती घट्ट होतं, किती आगळं वेगळं होतं आणि किती त्याला पदर होते, वेगवेगळे नात्याचे पदर होते, हेच आम्ही यातून सर्वांना दाखवत आहोत.
आता इथल्या काही खास आठवणी आशाताईंच्या सांगू शकताय तुम्ही? अ, आशाताईंच्या आठवणी म्हणजे न संपणाऱ्या आठवणी आहेत ऍक्च्युली आमच्याकडं. गेले इतके वर्ष झाले त्या येत होत्या. इथले काही किस्से? त्या जसं सर आता बोलले की त्याप्रमाणे आमच्या गुऱ्हाळावर येणे आणि गुऱ्हाळाच्या ज्या उसाच्या गाड्या आहेत बैलगाड्या, त्या बैलगाडीत बसणे ही एक त्यांची वेगळी हौस होती. त्या बैलगाडीमध्ये बसायचं, त्यांच्या बरोबर आलेल्या सर्व कुटुंबाच्या मेंबरना ते घ्यायच्या. इथंपर्यंत त्याचा सैर असायची त्या बैलगाडीतून त्यांची. इथं यायच्या, देवदर्शन करायचं आणि ह्या पारावरती बसून परत ह्या भागाविषयी आणि इथल्या ह्या तीर्थक्षेत्राविषयी माहिती घेणे आणि त्याचं महत्त्व जाणून घेणे असंही ते त्या करायच्या. आणि सगळ्या गोष्टीची माहिती असावी, कुठेतरी ते नोंद असायची आणि क्युरियोसिटीनं सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे त्या विचारल्या गेल्या जायच्या. असं एक त्यांचा तो प्रोग्राम असायचा. पण न विसरता सगळा प्रोग्राम त्यांचा डिसाईड असायचा. म्हणजे आपल्याकडे आल्या यादव कुटुंबाकडे की तिथं जायचं आहे, ते करायचं आहे, ते त्यांच्याकडून यायचं, म्हणजे आम्ही सुचवण्यापेक्षा असं त्यांना ती एक हौस होती. त्यातलाच हा एक प्रकार होता की त्या प्रयागवरती यायच्या, देवदर्शन करायच्या, ह्या पारावरती बसायच्या आणि बैलगाडीचा फेरफटका हा त्यांचा ठरलेला असायचा. या सगळ्या आठवणींचे हे जे तुम्ही किस्से सांगता तर त्याचे काही फोटोज वगैरे आहेत का तुमच्याकडं? आहेत आमच्याकडे फोटोज बरेचसेच. जे फोटो उपलब्ध आहेत ते आम्ही ठेवायचा प्रयत्नच केलाय. पण तुम्हाला माहिती आहे की प्रयाग चिखली हे पूरग्रस्त गाव आहे आणि 2019 साली ह्या गावाला फार मोठा पुराचा फटका बसला आणि अचानक पूर आला. त्याच्यामुळे बऱ्याचशाच गोष्टी ज्या काय आमच्या ज्याच्यात नुकसान झालं त्यामध्ये हा जो काय आठवणींचा ठेवा होता आमचा फोटोच्या माध्यमातून, ताईंचा, दिदींचा असेल किंवा अनेक लोक आमच्याकडे जे येऊन गेले, फिल्मलाईनचे असतील किंवा क्रीडा क्षेत्रातले असतील, ह्या लोकांच्या बऱ्याच आठवणींचा ठेवा जो फोटोच्या माध्यमातून होता त्यातला बराचसा जवळजवळ 90% हा फोटोज आमचे खराब झाले कारण एका रात्रीत तेवढा पूर आला. पण त्यातून जे काय उरलं ते फोटोज आम्ही ठेवायचा प्रयत्न केला आणि त्याचं जतन केलेलं आहे. मला ते बघायला आवडतील. नक्की देतो. चला आपण आता घरी जाऊया. हो. तर मंडळी, आशाताईंचं जे बैलगाडीचा जो प्रवास होता तो असा होता जसा काकांनी सांगितला आहे. मजेशीर चेष्टा मस्करी करत आणि माहिती घेत असा निसर्गाचा आनंद घेत त्या जात होता. तर मला आता काका म्हणालेत की त्यांच्या भरपूर आठवणी आहे, त्यांनी सांभाळून ठेवल्यात, काही महापुरात गेलेले आहेत. तर त्या आठवणी बघूयात आपण, काकांच्या घरी जाऊन बघूयात की घरात कशा टाईम स्पेंड करू देतात आहे. चला घरी जाऊयात. मंदिराकडनं परतत असताना आमची भेट झाली त्या खास व्यक्तीशी ज्यांनी मंगेशकर परिवार आणि यादव कुटुंबातल्या या अनोख्या नात्याचा पाया रचला, पांडबा आजोबा. आज वय झालं असलं तरी आशाताईंच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातली ती चमक आणि आवाजातला तो जिव्हाळा अजूनही तसाच आहे. तर या चिखली गावाशी जोडल्या गेलेल्या आशा भोसले कोणामुळे जोडल्या गेल्या या गावाशी, तर त्यातले मूळ ज्यांना आपण म्हणू यादव कुटुंबियापैकी पांडबा यादव ही व्यक्ती आता आपल्या समोर आहे. यादव परिवारातले हे सर्वात ज्येष्ठ ग्रस्त आणि त्यांचा आणि आशाताईंचा सुरेश वाडकरांच्यामुळे असं स्नेह जुळला आणि तो वर्षाला प्रत्येक वर्षी वृद्धिंगत होत गेला आणि आशाताई त्यांच्या कुटुंबाचाच घटक बनल्या. त्यांच्याकडं सांगण्यासारखं आशाताईंचं इतकं खूप आहे. म्हणजे आशाताईंना काय आवडत होतं, आशाताईंच्या लहरी, आशाताईंचा राग, आशाताईंचा सहवास हे सगळं त्यांनी अनुभवलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आशाताई एक चांगल्या नकलाकार होत्या. हे आता जर म्हटलं तर अनेकांना पटणार नाही. तर आशाताई नक्कल कोणाच्या करायच्या, म्हणजे त्यांच्या कुटुंबाची ज्यावेळा मैफल रंगेल त्यावेळी या पांडबा यादव कसे बोलतात, म्हणजे आपली कोल्हापुरी कशी भाषा आहे रांगडी, याची नक्कल त्या करायच्या. आणि आशाताईंचा सर्वाधिक काळ सहवास लाभलेले पांडबा यादवच आता आपल्या सोबत आहेत. तुम्ही आता आम्हाला बोलता बोलता म्हणाला ना की तुमची नक्कल करायची, तर कुठल्या शैलीचे तुमच्या नक्कल करायचे ते? किंवा ताईचा आमचा स्नेह झाला त्यापासून आमच्या घरी यायला लागल्या. कोल्हापुरात त्या 5 स्टार हॉटेलमध्ये जरी राहिल्या किंवा पन्हाळा नेहमी राहायच्या, चुकून कधीतरी हॉटेल राहायच्या, पण जेवायला आमच्याकडे यायच्या. मला म्हणणार मी जितके दिवस कोल्हापुरात तितके दिवस तुझ्या घरी जेव्हा येणार. अगदी हक्काने यायच्या. घरी यायच्या, बायकांच्या बरोबर खाली परचीव बसायच्या. आमच्या घरी चुलीवर जेवण पूर्वी असायचं. चुलीजवळ पाट टाकलेला त्या पाटावर बसायच्या आणि बायकांच्या बरोबर सगळा संवाद साधायच्या. अशा ताईंचं जर सांगायचं झालं तर नुसत्याच गायिका नव्हत्या, हरहुन्नरी कलाकार होत्या त्या. माणूस म्हणून तरी फार मोठ्या होत्या.
पण त्यांना मोठं लहानपण असं कोणाचं ते बघायच्या नाहीत आणि नक्कल करायच्या. माझी नक्कल मला म्हणणार, फोन करून सांगणार, पांडवा तुझी नक्कल करून सांगितल्यावर मी काय करायचं. माझ्या बोलण्यात जरा ग्रामीण ढंगायचं, कोल्हापुरी माझ्या बोलण्यात यायचं. ते करतो की देतो की हे आमचा शब्द असं ते दीदी लताबाई नेहमी दीदीला सांगायच्या. दीदी सुद्धा त्याच्यावर हे नक्कल हे करायच्या, कायम करायच्या. पण आशाताई ह्या फार मोठ्या सुगरण होत्या. गायिका तरी फार मोठ्या होत्याच, पण सुगरण म्हणून फार मोठ्या होत्या. मी ज्या वेळा त्यांच्याकडे जाईल त्या वेळा मला त्यांनी घरी जेवायला घातलंय. आणि साधं नाही, त्यांच्या स्वतःच्या डायनिंग टेबलवर बसून चांदीच्या ताटातनं आम्हाला त्यांनी जेवायला वाढलेलं आहे. आणि माझ्याबरोबर जी काही मंडळी आली त्यांना सुद्धा त्यांचा योग मिळाला, जेवायचा हे करायचा. फार खुश झाली. माझ्याबरोबर जेवताना माझी दोस्त मंडळी असे थरथर कापायची त्यांच्या घरात कसं जेवायचं काय काय. प्रभुकुंजमध्ये बराच वेळा जेवलो. नंतर त्यांनी घर बदललं. इकडं लोअर पल्ला कॅन्सा ग्रँडे म्हणून 21 मजली बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंग त्यांचा फ्लॅट 2 आहेत. मला नेहमी म्हणायच्या, तू मुंबईत येतोयस, माझा इकडला एक फ्लॅट रिकामा आहे, तिथं राहीच जा प्रभुकुंज फ्लॅट. मोठ्या बिल्डिंग मध्ये समोर लताबाई आणि आपण काय राहायचं, काय राहायला नाही जायचं. मोठ्या मनाच्या फार होत्या. पण नेहमी कोल्हापूरला आल्या की त्यांचं ठरलेली गोष्ट महालक्ष्मी दर्शन, अंबाबाईचं स्टुडिओला भेट आणि आमच्या घरी जेवण हे ठरलेलं असं, कधी चुकवायच्या नाही ते काय करायचं. आणि मुंबईत गेलो न मुंबईत भेटला लागलं की मोठ्या लोकांची माझी ओळख करून देणार. एक कोल्हापूरचे शेतकरी आहेत म्हणून, माझी काही डिग्री शेतकरी मी. यांच्या घराळावर जातो आम्ही, जेवतो. मोठी संगीतकार, मोठे गायक अगदी आदरानं बोलायचं माझ्यावर आशाताईंच्यामुळं. फार मोठं हे झालं, फार मोठं नुकसान झालं. पण आशाताईंची तब्येतच बरी नव्हती अलीकडं. माझा फोन होऊन बरोबर आज 15 ते 16 दिवस झाले. ताई कधी येत आहे कोल्हापूरला, काय झालं तर म्हटले पांडवा जरा तब्येत बरी नाही, जराशी तब्येत सुधारलं की मी येऊन जातो, मला यायचं आहे. लई दिवस झाले, पण ते काय घडलं नाही. 15-20 दिवसांपूर्वी तुम्हाला फोन केला होता त्यांनी. 15-20 दिवसांपूर्वी फोन केलेला तुम्हाला त्यांनी. पुढं फोन केलेला तुम्हाला. तुम्ही फोन केलता ना त्यांना? होय. नाही, मी आता तिथं लोकांनी सगळ्यांनी सांगितलं, माझी तिथे मुंबईतले लोकल दोस्त आहेत त्यांनी सांगितले की आज येऊ नका मुंबईत, प्रचंड गर्दी असणार. ते सरकारी इतमानात त्यांचं येणार, आपणाला कोणाला भेटायला मिळणार नाही. मी 2 दिवसात किंवा परवा जाणार, सगळ्या फॅमिलीला भेटून येणार. कारण मला जवळून सगळे ओळखतात, सगळ्यांना जाऊन भेटून येणारच कसल्या परिस्थितीत. मी मुद्दाम आज प्रेत दहनला गेलो नाही, कारण लोकांनी माझ्या मित्रांनी पण मुंबईला सांगितलं की प्रचंड गर्दी असणार आणि सरकारी सगळ्या ह्यानं करणार आहेत. महानगरपालिका मुंबईची ते सगळी सोय करणार आहे आणि पोलीस याचा बंदोबस्त नसणार. आपल्याला उगाच नको, तुम्ही 2 दिवसांनी या, 2 दिवसांनी जाऊन येणार मी, काही करून भेटून येणार. कारण त्यांचा मुलगा, त्यांची सुनबाई आणि त्यांची नवीन होणारी नात आता जी सिनेमामध्ये पिक्चरमध्ये पदार्पण करायला लागले, सगळी मला जवळून ओळखतात. त्याला भेटून मी येणारच येणार. काकांना हे सगळं सांगताना गहीवरून आलंय. म्हणजे त्यांच्या ज्या आठवणी, काही किस्से आहेत ते अविस्मरणीय आहेत त्यांच्यासाठी. आणखी बरंच काही त्यांच्याकडून आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या सदस्यांकडून ऐकायचंय. चला तर पुढे जाऊयात. तर फायनली आपण शेत, गुराळघर आणि तिथल्या आठवणी आशाताईंचं बघितलं. तर फायनली आपण त्यांच्या यादव कुटुंबाच्या घरात आलोय, जिथं आशाताईंचा सहवास आहे. अजून सुद्धा आठवणी आहेत. तर माझ्यासोबत आता कुटुंबातल्या सगळ्या महिला मंडळी आहेत, ज्यांच्यासोबत खूप साऱ्या आशाताईंच्या गप्पा होत असणार आहेत. तर मला सुद्धा हे जाणून घ्यायचंय, आपण त्यांच्याशी बोलूया. तर काय सांगाल, पहिला कोण बोलणार आहे? मला फक्त काय काय करायचं आशाताई इथं आल्यानंतर ना? त्यांना जेवण खूप आवडायचं. म्हणजे कसं, तांबडा पांढरा रस्सा आवडायचा, चुलीवरची भाकरी आवडायची. त्यांना चुलीवरचं जेवण खूप आवडायचं. मग आमच्या ह्या मोठ्या जावा, हे 1 नंबर 2 नंबर त्यांच्या, म्हणजे ह्यांच्या खास होत्या. म्हणजे त्या, म्हणजे आम्ही यायच्या सगळ्या अगोदर पण यांच्या जवळ जातो. वर्षातून एकदा यायचेच त्या. त्यांना कसं आमच्यात बसायला आवडायचं. बाहेर जास्त थांबत नाही. महिलांच्या सोबत चर्चा करत बसणार नाही का, पुढची गेल्यावर तिथं चुलीपाशी येऊन जवळ आम्ही स्वयंपाक करत असताना तिथे येऊन जवळ बसायचं. खूप आवरायचं. नंतर आमचं हे दिवस झाल्यावर त्यांना नाराज झाल्या, त्या नाराज झाल्यावर काय काय तुम्हाला काय म्हणाला, तो मुमेंट कसा होता?
म्हणजे घरातलं आमच्या इथं घरी बघितल्या आल्यावर त्या नाराज झाल्या, म्हटल्या की हे काय बरं वाटत नाही. अगोदर होतं ते छान वाटत आल्या होतं. आल्यानंतर म्हणजे गप्पा वगैरे झाल्या नंतर त्या आतमध्ये त्यांना फिरायची सवय सवय आहे. झाली घरात. मग त्या आतमध्ये फिरत फिरत आल्यानंतर त्यांनी बघितलं सगळं विभक्त असं झालेलं होतं ते. मग म्हटल्या हे काय बरोबर दिसत नाही, म्हटल्या मी पांडवांशी बोलतो असं म्हणायला लागले त्या, म्हणजे आमच्या मोठ्या दिरांशी. म्हणजे यातूनच समजतं. कुटुंब आमचं पहिल्यापासून होतं. होय, सगळे एकत्र होतो आम्ही. म्हणजे त्या तुमच्या नणंद होत्या, मांडलेले भाऊ आहेत असं मला जनार्दन काकांनी सांगितलं. तीनच मांडलेली होती ना त्यांना. मग आता नणंद घरात येणार म्हटलं खूप जास्त पाहून त्या दिग्गज कलाकार गायिका होत्या, तर मग त्या आल्यानंतर ना त्यांचं रेहन कसं असायचं, त्यांची वागणूक कशी असायची? आमच्यासारखंच आमच्यात अगदी मिळून मिसळून सगळ्यांची राहणार. तिथं आम्ही पायरीवर बसूनच ते फोटो काढूया म्हणले. आम्ही खुर्च्या घेत होतो, फोटो तर नाही आम्ही चौकात तिथं बसून चौकात काढायला तिथं पायरी होती, तिथं बसूनच काढूया म्हणल्या, नको खुर्च्या. आता मला सांगा, त्या चुलीवर तुम्ही जेवण करत असताना हा त्यांना ते आवडायचं. आमची मोठी मोठी भांडी ते बघून त्यांना आवडायचं. भांड्याचे बुट्टे बिट्टे सगळं असं हे असं सगळं आमच्या पण सासरी, माझ्या पण सासरी. त्यामुळे पहिलं मग आमच्या सासरी पण असंच असायचं असं सांगायचं सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना नावानिशी ओळखत होत्या, बोलत होत्या, कोणाकोणाला काय काय म्हणायचं? शॉपिंग करूया आपण, या तिकडं. आमच्या दिरांना सांगायच्या की घेऊन या यांना सगळ्यांना. एकदा मग त्यांना डोंबिवलीला कार्यक्रम होता, मग त्यांनी एकदा सांगितलं की सगळ्या घरातल्या बायकांना सुट्टी काढायची, सगळी फॅमिली त्यांना घेऊन यायचं कार्यक्रमाला माझ्या. सगळ्यांना गेलेलो पण तिथं खास सोय तिथं सगळी व्यवस्थित पुढच्या ह्याला बसायला आम्हाला लावून अगदी पुढल्या वेळी त्यांनी आमची सोय केली बसायला. म्हणजे थोडक्यात आशाताई खूप साध्या सरळ वागायच्या इथं आल्यानंतर. आम्ही काय करत होतो की नाही, तिथंच बसायच्या खुर्ची टाकून सगळं हो बघत. मग त्यांना विचारायच्या त्या, हे कसं केलं हे कसं केलं सगळं हे करून विचारून घ्यायच्या त्या. आता तुम्ही तुमच्या सोबत आलात म्हटल्यानंतर ना गप्पा खूप रंगायच्या, तर विषय काय असायचे गप्पा? बायका एकत्र आल्या म्हटलं की गप्पा खूप आल्या आणि वेगळे विषय आले. चटणी कशी करताय? त्यांना चटणी खूप आवडायची, आपल्या इकडली चटणी घेऊन जायचं काय जाताना. किंवा आता तुम्हाला त्यांना तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी सल्ला द्यायचा आहे किंवा ओरडायचा आहे, हक्कानं ओरडायचा आहे, घरातला एक सदस्य म्हणून त्या बोलायच्या, तर ह्या गोष्टी होत असतील, तर मग अशी काही आठवण आहे का? आमचं ते हे झालं ना, आम्ही म्हणजे वेगळी सगळं झालं त्यावेळी त्या ओरडल्या, म्हणजे त्यांना आवडलं नाही, ते काय बरं वाटलेलं नाही म्हणले. म्हणजे आमच्या दिरांना विचार तसं मला असं आज वाटलं नाही, त्यामुळे मी नाराज झाले. वाटलं नाही. फ्रेश वाटलं नाही. हा म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की त्या नाराज झाल्या म्हणून आल्या नाही? नाही असं नाही, पण त्यांना कसं एकत्र कुटुंब आवडायचं, त्यामुळे त्या यायच्या. यायच्या आता मात्र म्हणजे त्यांना विभक्त झालेलं हे नको होतं. म्हणजे मी पांडवाशी बोलतो आणि हे काय बरोबर मला वाटलं नाही असं म्हणतो. वर्षातून एकदा यायचे असते गुराळ चालू असं झालं. वर्षातून एकदा. मग त्यांच्यासोबत तुम्ही कुठं कुठं फिरलाय का? गाव वगैरे दाखवले का त्यांना? नाही तसं काय नाही. आम्ही पण कधी आलं की स्वयंपाक त्यांच्या बरोबरच आम्ही काय बाहेर जातो. आता चौकात येतात, त्या चौकातून आम्ही कधी बाहेर म्हणजे बायका जात नव्हतो, म्हणजे त्या चाहते येते आमच्याकडून बोलायला. आता तुमची नणंदला म्हटलं तुम्हाला भरपूर अशी सेवा करावी लागत असेल, तर मग ती सेवा काय असेल? आणि आमच्या ह्या जावा पण सगळ्या म्हणजे अगदी सहकार्य करायला जातात. सगळ्यांनी आवडेल, सगळ्यांनी साड्या घेऊन आले सगळ्यांना. काय झालं साड्या घेऊन आले एकदा आम्हाला. आणि सारख्या सांगायचे तुम्ही या तिकडं शॉपिंग करूया आपण, आमच्या तिथं राहूया यायला तिथं. आता एवढा चांगला वेळ ते घालवायचा तुमच्यासोबत, तर त्यांना सगळ्यात जास्त कोणता पदार्थ आवडायचा? त्यांना जास्त मटण वगैरे आवडत नाही, शाकाहारी खात होत्या त्या जास्त. आधी त्यांना मटण आवडायचं पण त्या खात नव्हत्या. तेवढंच मोजलं. पण त्यांना शाकाहारी आवडायचं, शाकाहारी जेवण आवडायचं. आपल्या इकडची चटणी झणझणीत असायची ती जाताना घेऊन जायचं. भाकरी चुलीवरची आवडायची. आता काल असं सगळं झालंय, तर आपल्यासोबत नाहीयेत आशाताई, तर मग खूप वाईट वाटतं. काय वाटतंय? ऐकल्यानंतर आम्हाला म्हणजे असं एवढ्या लवकर त्यांचं होईल असं वाटलं नाही खरं आम्हाला कधी. म्हणजे एवढं सिरियस. आता रात्री तर त्यांना अटॅकचं काहीतरी झालं असं म्हणजे टीव्हीला आम्ही बघितलं, आणि दुसऱ्या दिवशी तर त्यांचं असं एक्सपायर झालं. म्हणजे दिवसभर असे पण असं नाराज होतो आम्ही. घरातले सगळे, कारण जवळची म्हणजे कुटुंबातला एक सदस्य गेला आणि आपल्या कुटुंबावर दुखवटा आलाय असं. अगदी आम्ही आमच्या मुलगीच्या लग्नाची पत्रिका द्यायला सुद्धा त्यांच्या घरी गेलो. अगदी म्हणजे आमचं एकदम चांगलं स्वागत करतात.
माणसाची आपुलकी वगैरे त्यांच्याकडे भरपूर असतात. तेच विचारायचं म्हणजे काहीतरी असा पदार्थ केला कसा केला काय केलं असं सगळं आणि तुम्हाला घरातून कामातून जॉईंट फॅमिली असल्यामुळे बाहेर पडायला मिळत नाही. तिकडे या आमच्या घरी, आम्ही तुम्हाला सगळीकडचं दाखवतो, फिरायला नेतो, शॉपिंग करायला नेतो अशा म्हणायचं. एकंदरीतच तुमचा खूप छान वेळ त्यांच्यासोबत गेलाय आणि त्या सुद्धा एक कुटुंबातला सदस्य म्हणून गेलाय. म्हणजे एकूणच महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे करून जेवायला इथे न चुकता यायचं. न चुकता इथं भेटून जायचं. तांदळाचं पापड केले की हे कसं केलं, तांदळाचं कसं केलं असं सगळं विचारायचं. आणि शाकाहारी पण जेवण त्यांना आवडायचं. म्हणजे रेसिपीज वगैरे विचारायच्या का? हे कसं केलं ते कसं केलं सगळं विचारायचं. म्हणजे अजून पाहिजे होत्या खूप चांगल्या मन मिळावं सगळ्यांच्या सगळ्यांच्याच आम्ही कार्यक्रमाला बघितल्या होत्या, त्यावेळी फ्रेश चांगल्या होत्या. आणि नंतर असं ऐकल्यावर एकदम धक्काच बसला, कारण का तो कार्यक्रम आम्ही बघतोय ना इंडियन आयडल. तरी किती वर्ष झालं, म्हणजे लास्ट टाइम कधी आलेल्या ताई? 2009. त्याच्यानंतर नाही, त्याच्यानंतर मी तिकडे आम्ही गेलतो मुंबईला त्यांना भेटायला, म्हणजे आमच्या मुलगीच्या लग्नाची पत्रिका द्यायला गेलतो, तेव्हा आम्ही भेटलो. आमचे दादा पण प्रत्येक वर्षी गणपतीच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी जायचे. आणि प्रत्येक वर्षी जायचे ते. तिथं भेटून त्यांना यायचे. म्हणजे थोडक्यात ताई खूप साध्या होत्या, म्हणजे मनमिळाऊ होत्या. घरी श्रीमंतीचा भेद नव्हता त्यांच्याजवळ. असं मन दिलखुलास त्या बोलायच्या सगळ्या. आता तुमच्यापैकी प्रत्येक जण म्हणजे त्या जेव्हा जेव्हा येत होत्या तुमच्यासाठी त्या नवीन असायच्या, म्हणजे एका क्षणात असं कधी, म्हणजे तुम्ही घरात नवीन आहात आणि त्यांनी अचानक अशी एंट्री घेतलेली, म्हणजे असंच झालं असेल ना की तुमचं म्हणजे एकामागोमाग लग्न होऊन तुम्ही आला असणार आहे आणि तुम्हाला शॉक बसला असणार आहे. आम्हाला एकदम पहिल्यांदा म्हणजे ह्यांना भेटणार, अशा त्यांना भेटणार, म्हणजे एकदम मोठ्या गायक आहेत त्या आणि ह्यांना आपण पहिल्यांदाच भेटणार, म्हणजे एकदम आनंद व्हायचा ते आपण बघणार. मग त्या आत येणारच हे आपल्याला माहित आहे, तरी पण त्यांना बघायची उत्सुकता असायची आम्हाला. मग आम्ही सारखं वाकून खिडकीतून बघायचं त्यांना, त्या कशा दिसतात कशा आहेत त्या. मग त्या तरी पण आत येऊन सगळ्यांना भेटून जायचं का, तर आम्हाला अगोदर आनंद असायचा की आपण त्यांना जाऊन बघूया कशा दिसतात त्या. तरी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बघितलं तेव्हाची ह्या रिएक्शन्स होत्या तुमच्या. मग मला सांगा त्यांच्यासोबत कोण कोण यायचं? म्हणजे आम्ही असं ऐकलं की मंगेशकर कुटुंब इथं यायचं, तर कोण कोण असायचं त्यांच्यासोबत? त्यांचे भाऊ असायचे, लता मंगेशकर, भाऊ त्यांचे असायचे, बहिणी असायच्या. आणि त्यांच्या नात, आता अलीकडे नात पण यायला लागली त्यांना. भावांची मुलं वगैरे तर त्यांचा मुलगा आलेला. म्हणजे एकूणच मंगेशकर कुटुंबाची ओढ यादव कुटुंबाशी अगदी जोडू नये, घट्ट जोडू नये. आणि त्यांची आमचे जास्त संबंध वाडकर, सुरेश वाडकर, त्यांच्यामुळे आमचे त्यांच्याजवळ जास्त. पहिल्यांदा तुम्हाला प्रत्येकीला काय वाटलं? खूप आनंद, अगदी आनंद गायक असल्यामुळं बघण्याला प्रत्येकाला हेच असते आपल्या ना. घरात येणार आणि आपण त्यांना बघणार आणि आपल्या घरात येतात म्हणलं तर एकदमच आनंद होते ना. सकाळपासून घाई आमची, घाई असायची जेवणाची स्वच्छता करणे, आदल्या दिवशी सगळे स्वच्छ सगळं पूर्ण घर करून घ्यायचं. येणार आहे. आपल्याकडे आम्ही येणार. सकाळी उठल्यापासून आम्ही बायका सगळे त्यातच जेवणार, दिवस अखंड दिवस आमचाच जायचं त्यात. आम्हाला काय वाटायचं नाही, आम्हाला अगदी आनंद वाटायचा. आम्ही सगळ्या मिळून असायचं, त्यामुळे कुणी काय करणे असं वेगवेगळे कुणी काय करून असं आम्ही वाटून, म्हणजे प्रतिजण पटपट करून आम्ही रिकाम होणार त्या येण्यात. मगाशी म्हणाला तर त्यांना गाणं म्हणायला लावलं, तर त्या कन्व्हिन्स कसं झालेल्या, काय सांगितलेलं त्या म्हणून तुम्ही गाणं गायलं होते? नाही, असंच आमची इच्छा आहे म्हटल्यावर त्यांनी गाणं गायलेलं होतं ते. म्हटल्यावर एक गाणं म्हणावं आमच्यासाठी म्हणतात. पुरुष घेऊन जात होते त्यांच्याकडे द्यायचं. त्या लग्नात आल्यानंतर त्यांची तेव्हा एंट्री झाली तेव्हा हॉल सगळ्या काय होत्या? आम्ही भरपूर लोक फोटो पण आहे, त्यात चांदीची भांडी देते फोटो काढले. मला ते पाठवा ना. हो आहे. छान वाटलं. एकच मेंबर आहे मला वाटत होतं, म्हणजे आम्हाला धक्का बसला, म्हणजे एकदम असं अचानक कळाल्यावर
आपल्यातलंच एक असं वाईट वाटलं. चांदीचं ताट एवढं फुलपात्र तांब्या सुपारी भरून आणलं होय आमच्या मुलगीच्या लग्नात. होय मुलगीच्या लग्नात. तुम्हाला काय म्हणणं मारायचं? वहिनी म्हणायचं मला. मग तुमच्या संग गप्पा वगैरे होत असतील? करायचं की. ते कुठले विषय कशावर गप्पा मारायच्या? एकदा मी मुंबईला गेलतो. मग आम्ही इथं आल्यानंतर खेड्यात कसं आमचं जरा हे असायचं साधे आम्ही असायच्या. मग मुंबईला गेल्यावर मी असं चांगल्या ह्याच्यात गेले आले. त्या मला म्हणते तिथं बघ मांडवाची बायको कशी दिसते असे तिथं म्हणल्या बहिणी ती सांगायच्या बघ कशी मांडवाची बायको दिसते. कौतुक केलं तिने. तुम्हाला काय वाटतं तेव्हा? त्यावेळी मला आनंद वाटला. आनंद वाटला. काल असं झालंय, काय वाटतं तुम्हाला? एवढं होय. वर्षाचा प्रवास तुमच्या संग जोडलेला आहे. माझ्या डोळ्यातून पाणी येतंय म्हणजे त्या अशा मला वहिनी म्हणून हाक मारायचे. प्रत्यक्ष आजीने बघितलं होतं त्यांना आणि खूप चांगला अनुभव, बऱ्याच वर्षांचा अनुभव त्यांना होता. त्यामुळं सगळ्यात जास्त वाईट त्यांना वाटणं साहजिक आहे. असं व्हायला नको पाहिजे. म्हणजे अजून पाहिजे होत्या त्या, म्हणजे आमच्या कुटुंबासाठी पण म्हणा किंवा सगळ्यांच्यासाठी त्या अजून पाहिजे होत्या. मला सगळ्या काकूंच्या, आजींच्या, मावशींच्या बोलण्यावरनं हे जाणवते प्रकर्षानं की खरंच आशाताई खूप साध्या होत्या. साधी राहणी, उच्च विचारसरणी म्हणतात तसंच अगदी ते व्यक्तिमत्व होतं. आणि साहजिक आहे तुमच्यासोबत त्यांचा सहवास इतका लाभला, इतक्या आठवणी, तर तुम्हाला इव्हन सगळ्यांनाच वाईट वाटते. त्याच्यापेक्षा पण जास्त एक कुटुंबातला सदस्य गेल्याचं दुःख तुम्हाला होतंय. पण हे दुःख, या दुःखापेक्षा त्यांनी जी मायेची शिदोरी आपल्यासाठी सोडून गेली तर ती जास्त महत्वाची असं मला वाटतंय. आणि ती आपण कायम असंच सांभाळून ठेवू आणि तुमच्या कुटुंबात, तुमच्या घरात ती शिदोरी कायम अशी आठवणींनी भरलेली अशी जपून राहणार. स्वर हरपलेत, संगीत पोरकं झालंय, पण कोल्हापुरातल्या या गावात असणारे हे यादव कुटुंबाला ताईंनी ज्या आठवणी दिल्यात त्या मात्र कायम अमर झाल्यात. साधेपणा नेमका कसा असतो हे या कुटुंबाशी जोडलेलं जे नातं आहे त्यातनं ताईंनी दाखवून दिले आणि त्या आठवणी कायमच अमर राहिल्या. त्या आज आपल्यात नाहीयेत, पण त्या यादव कुटुंबासोबत आणि आपल्यासोबत हे जे कोल्हापुराची त्यांची जी जिव्हाळ्याचं नातं आहे, त्या आठवणी आहेत, ते त्याची एक मोठी शिदोरी बनून आपल्यासोबत कायम बनून राहील. कॅमेरामॅन साजिद पिरजादे सोबत मी गौतमी शिकलगार, तरुण भारत, कोल्हापूर. नदीचा तो शांत काठ आणि पांडवा आजोबांना भेटून झाल्यानंतर आम्ही यादवांच्या घरी निघालो. तेव्हा एका वेगळ्याच मायेनं आमचं स्वागत झालं. घराची ती जुनी रचना, ओसरी आणि तिथलं आदरातिथ्य पाहून मन प्रसन्न झालं. तिथे असलेल्या महिलांशी गप्पा मारताना जाणवलं की आशाताईंनी या घराशी जे नातं जोडलं होतं ते फक्त गुळापुरतं मर्यादित नव्हतं. आशाताई जेव्हा इथे यायच्या तेव्हा त्या या घराच्या लेकीसारख्याच वावरायच्या. चुलीपाशी बसून गप्पा मारणं असो किंवा घरातील कामात सहभागी होणं असो, त्या आठवणी सांगताना आजही या महिलांचे डोळे भरून निघाले. प्रसिद्धीच्या झगमटा पलीकडच्या माणूस म्हणून असलेल्या आशाताई या घराच्या कानाकोपऱ्यात आजही जिवंत आहेत, याचा प्रत्यय मला तिथं मिळाला.